राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 2 दिवसीय कार्यकारिणीची शिबिर जी आहे ती शिर्डीमध्ये पार पडलेली आहे। आपल्यासोबत आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी आहेत। अमोल मिटकरी जी पक्षाच्या ज्या उणीवा आहेत, चुका आहेत त्या देखील या संपूर्ण शिबिरामध्ये लोकांनी बोलून दाखवल्या, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी। नवाब मलिक थेट म्हणतात आहेत की भाजप आपल्याला मोजणार आहे की नाही मोजणार आहे ही पुढची गोष्ट आहे, परंतु आपण स्वतंत्रपणे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वाटचाल करावी असं मत त्यांनी व्यक्त केलं। बघा, हे पक्षाचं अंतर्गत असलेलं 2 दिवसाचं शिबिर, याच्यामध्ये आम्ही काही आउटडोर शिबिर घेतलं नाही, इनडोर शिबिर घेतलं। पक्षाच्या वरिष्ठांनी आपापल्या व्यथा, आपापली संकल्पना मांडली। काही ठिकाणी दादांनी सांगितलं की अनेक लोक पक्षामध्ये होते, पक्षामध्ये राहूनच दुसऱ्या चिन्हावर लढले आणि मग डिपॉझिट गेलं, हरलो आणि परत म्हणतात आम्हाला पक्षात घ्या। असं होणार नाही। नवाबभाईंनी जे सांगितलं त्यांनी त्यांची व्यथा मांडली। शेवटी महायुती म्हणून तिन्ही पक्ष आम्ही महाराष्ट्रात एकत्र आहोत। महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला मॅन्डेट मिळालं आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा तिघांनी एकत्र राहून कशा पद्धतीने पुढे जाता येईल हे त्या शिबिरामध्ये तो पक्ष सांगेल। काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचं शिबिर, इथं हजारो लोकांचं शिबिर झालं, त्यांनी सुद्धा काही गोष्टी मांडल्या, स्वतंत्र एकला चलोरीचा नारा दिला, पण अर्थातच तो निर्णय अंतिम तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी एकत्र येऊन घ्यायचा आहे। खरं तर धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये एक गौप्यस्फोट केला की 2019ला ज्यावेळेस पहाटेचा शपथविधी होत होता त्यावेळेस अजितदादांना मी त्या शपथविधीपासून रोखलेलं होतं, हा एक षडयंत्राचा भाग होता। सुनील तटकरे जे आता तुमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्याचे ते साक्षीदार आहेत, असं एक गौप्यस्फोट केला। नाही, अर्थातच ते भाषण देत असताना आदरणीय दादा तटकरे साहेब, हे सर्व प्रफुल्लभाई, हे सर्व वरिष्ठ नेते खाली बसलेले होते आणि त्यांनी त्यांच्या भाषणामधून त्यांची व्यथा जी मांडली ती व्यथा सर्वांना माहीत आहे। त्याच्यामुळे त्या भाषणाला तुम्ही काळानुरूप बघितलं पाहिजे की ज्या वेळेस हा सकाळचा शपथविधी झाला त्यावेळेस नेमका शपथविधी व्हावा असं कोणाला वाटत होतं, कोणी सांगितलं शपथ घ्या आणि नंतर मग कोणी काढता पाय घेतला, या सगळ्या चौफेर अंगाने त्यांनी ते भाषण केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी जी व्यथा मांडली ती व्यथा आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पण लक्षात आली। परंतु हे कोणी करायला सांगितलं दादांना की ह्याला काय शरद पवारांचा आदेश होता? अरे, हे त्यांना माहीत ना, हे मी कसं सांगणार। शेवटी त्यांनी जे 3 नावं सांगितले त्यामध्ये दादा आहेत, त्यामध्ये तटकरे साहेबांचं नाव त्यांनी घेतलं, स्वतः त्यावेळेस आम्ही नवखे होतो पक्षामध्ये। त्याच्यामुळे हे पहाटेच्या शपथविधीच्या वेळेस जे लोक उपस्थित होते तेच सांगणार। पण एक चांडाळ चौकडी असते, त्यामध्ये एखादा जितेंद्र आव्हाडांसारखा माणूस असतो आणि त्यांना कधीच वाटत नाही की पक्ष एकत्र आला पाहिजे। त्यांना असं वाटतं की दादांसारखा नेता टार्गेट झाला पाहिजे। तर अशा चांडाळ चौकळींनी थोडीशी लावलागावी केली होती त्यावेळेस, पण ते ज्यावेळेस मुंडे साहेबांच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी अलर्ट केलं होतं। हेच जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्याने अजित पवारांनी सकाळचा पहाटेचा शपथविधी केला। अजित दादा स्वयंभू नेते आहेत, यांची गरज लागेल एवढे काही वाईट दिवस आमच्या पक्षावर आलेले नाहीत। ढेकणाच्या संगे हिरा तो भंगलान, कुसंगे नाढला साधू तैसा, असं तुकोबांनी म्हटलेलं आहे। एखादं ढेकून जर हिऱ्याच्या संगतीत गेलं तर ते हिऱ्याला क्रॅश पडतात। त्याच्यामुळे आज तुतारीसारख्या पक्षाला जे क्रॅश पडलंय ना ते अशा लोकांमुळे पडलंय। दादा यांचा ऐकण्याचा प्रश्नच येत नाही। आता असं आहे की एखादी घटना जर होत असेल, समजा तुमच्याबद्दल माझ्या काही कानावर आलं तर मी तुम्हाला अलर्ट करू शकतो ना की नका जाऊ तिथे, आपला घात होऊ शकतो। तशा पद्धतीने मुंडे साहेब हे दादांचे निकटवर्ती आहेत। मुंडे साहेब अनेक वर्षांपासून दादांसोबत काम करतात, त्यामुळे त्यांना जे काही वाटलं ते त्यांनी बोलून दाखवलं। धनंजय मुंडेंवरती संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात आरोप होतात, त्यांचा राजीनामा मागावा, ही सगळी एक वेगळी बाजू आहे। दुसरी बाजू एक शेतकऱ्यांनी मांडली की जे हार्वेस्टरचे पैसे आहेत 8-8 लाख रुपये जवळपास 100हून अधिक शेतकऱ्यांनी दिलेले आहेत, ते धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय व्यक्तीने दिलेत, अर्थात घेतलेत वाल्मिक कराडांनी। मग त्याच्यावरती देखील धनंजय मुंडेंवरती आरोप होतात। बघा, आरोप होणं आणि आरोप सिद्ध होणं हे 2 वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आहेत। आता आरोप करणारे आरोप करतायत, आता एकदा कसं काय म्हणतात, ती संकट आली की ते संकटाला एकामागे एक संकटाची मालिका सुरू राहते। आता काही शेतकऱ्यांनी आरोप केला, काही शेतकऱ्यांचे आरोप सुद्धा चुकीचे आहेत की बरोबर आहेत हे तपासलं पाहिजे। असं जर काही शेतकऱ्यांना वाटत असेल त्यांनी रीतसर त्याची तक्रार कृषी मंत्र्यांकडे करावी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे करावी। आगामी अधिवेशनामध्ये त्यांच्याबाबतचा जर काही त्यांच्यासोबत फ्रॉड झाला असेल तर तो निघेल, पण याचा अर्थ त्याच्याकरता धनंजय मुंडे साहेबच कारणीभूत आहेत किंवा त्यांनाच बदनाम करावं अशा प्रकारचा जो बारामतीमधले पण हार्वेस्टर मालक आहेत, दादांना भेटायला ज्यावेळेस हार्वेस्टर मालक हार्वेस्टरची जी गेलेली लोक शेतकऱ्यांची, त्यांना दादा म्हणतात की मला विचारून तुम्ही पैसे दिलेत। बरोबर आहे ना, तुमची जर एखाद्याने फसवणूक केली असेल,
आणि तुम्ही मला सांगताय की त्यांनी माझी फसवणूक केली, तर तुम्ही आम्हाला विचारून थोडी पैसे दिले? आणि जर त्यांना वाटत असेल फसवणूक झाली तर पोलीस स्टेशन आहे, पोलीस चौकी आहे, न्यायालय आहे, तिथं जावं आणि सांगावं की माझी अशी अशी फसवणूक झाली. आता ते काय मला वाटते लाखो करोडो रुपयाला चुना लावून गेलेली लोक आहेत तिथे. काय टोरेस. आता गुंतवणाऱ्यांनी गुंतवणूक केली, त्यांना वाटलं 2 पैसे भेटतात आणि आता टोरेसवाला चालला गेला पळून. त्याच्यामुळे जर त्या वाल्मिक कराडांनी तसं केलं असेल तर ते तसं रीतसर तक्रार द्यावी त्या शेतकऱ्यांनी. काहीतरी उगाच मीडिया समोर येऊन आता माझे पैसे गेले, आता उद्या मी जाईल, माझी हार्वेस्टर करता 10 कोटी गेले, मी माझ्या नेत्याला जर सांगितलं की माझे 10 लाख रुपये गेले, तर नेते तर हेच म्हणतील का मला विचारून दिलेत होय तुम्ही? त्याच्यामुळे आरोप करणं वेगळं, आरोप सिद्ध होणं वेगळं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी होते. हार्वेस्टर मालकांनी नेत्यांकडे जाऊन दाद मागण्यापेक्षा या सगळ्या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार करावी असं जे मत जे आहे ते आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, शिर्डी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.